हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी। कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंचा 8वा अवतार असलेला श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो। श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म मथुरेतील कंसाच्या बंदीशाळेत झाला होता आणि त्यामुळे या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। महाराष्ट्रात याला श्रावण वद्य अष्टमी तर उत्तरेकडे भाद्रपद वद्य अष्टमी असं म्हटलं जातं। तर या दिवशी सर्वजण उपवास करतात, श्रीकृष्णाची पूजा अभिषेक करतात आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो। श्रीकृष्णांचा अवतार जो प्रेम, करुणा, संरक्षण आणि प्रेमाचं प्रतीक आहे। भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत करायचं आहे। आता व्रत नक्की कोणत्या दिवशी करायचं आहे तर बघा 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। तर या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करून मध्यरात्री श्रीकृष्णांच्या जन्मानंतर तुम्हाला श्रीकृष्ण यांची पूजा करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे। म्हणजेच हा उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपत असतो। तर हे व्रत करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। हे जे पण आपण व्रत करणार आहे तर त्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करायची आहे। सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचं आहे। जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा होते तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू। त्यामुळे कोणताही शत्रू 2 दिवसात संपेल। 7 पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा फक्त एका दिवसात पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू जी आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेत तुम्हाला स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे। तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो फक्त वर्षातनं एकदाच करता येतो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी। या दिवशी तुम्ही ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर साक्षात श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे, संकट दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील। तसेच मुलांनी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होईल। मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील। तर पहा, शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर आपण प्रत्येक जण कुठे ना कुठे मंदिरामध्ये जाणारच आहे किंवा आपण व्रत सुद्धा करणार आहे। तसेच घरामध्ये आपण बाळकृष्णांची म्हणजे श्रीकृष्णांची पूजा सुद्धा करणार आहे। तसेच काही छोटे मोठे प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा करणार आहे। आपण ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय करणार आहोत तर त्याचं शीघ्र फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, आपल्याला काही दोष लागलेले असतील, आपले ग्रह कमकुवत असतील तर अशा वेळेला जर आपले शरीर हे पवित्र नसेल आणि जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला कधीच फळ मिळत नाही। आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट तिथींवरती स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं। जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा घरातला असेल किंवा बाहेरचा असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू जर तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल तर असा शत्रू किंवा शत्रुबाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो।
बऱ्याच वेळेला आपल्या घराच्याच आजूबाजूला जळावू प्रवृत्तीची लोक राहतात किंवा आपल्या घरातच असतात आणि आपल्या समोर ते खूप गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असतं आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच तुम्ही ही एक वस्तू टाकून स्नान केलं तर कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील, तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, इतरांकडून तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कष्ट करत आहे, तरी सुद्धा तुमची इच्छा ही म्हणजे पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या प्रयत्नांना कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल आणि म्हणून तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या अपूर्ण राहत असतील, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा. हा उपाय केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी, भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान जरी तुम्ही अगदी हे ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्हाला शुक्रवारी पहाटे अगदी 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून या वेळेमध्ये तुम्ही स्नान करा. नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, तर त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम 1 मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत. पांढरे तीळच घ्यायचे आहेत आणि पांढऱ्या तिळाची उत्पत्ती श्रीकृष्णांनी म्हणजेच भगवान विष्णूंनी केलेली आहे. तर हे पांढरे तीळ दारिद्र्य नाशक मानले जातात आणि मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला बारीक करायचे आहेत. त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि मिक्सरचं भांडं घ्या किंवा तुम्ही कुटून घेतले तरी सुद्धा चालतील. त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ती पेस्ट तुम्हाला संपूर्ण तुमच्या अंगाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. पाणी तुम्हाला कोमट घेता आलं तर घ्या, कोमट पाणी घेणं शक्य नसेल तर गरम पाणी घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी गार पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल. आता या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे म्हणजे गंगाजल. तर गंगाजलाचं विशेष महत्त्व आहे. तुमच्याकडे जर पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा गंगाजल असेल तर त्यातलं थोडंसं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं, गंगेच्या पाण्यासारखंच हे पवित्र होत असतं. आणि यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र. तर या दिवशी श्रीकृष्णांची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही. या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे तुळशीच्या मंजिरी असतील तर त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. जेव्हा आपण तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि यासोबतच 2 अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचा आहेत आणि नंतर या पाण्याने तुम्हाला या स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे आणि आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच, तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यांना तुळशीपत्र, पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला स्नान करून व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे. तुम्ही व्रत करणार असाल तर संकल्पयुक्त तुम्हाला हे व्रत करायचं आहे. जर आपण संकल्पयुक्त व्रत केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून झाल्यानंतर थोडंसं गंगाजल हे हातामध्ये घेऊन तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाळगोपाळाच्या रूपाची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात. जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे. ज्या पण घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते आणि त्या मूर्तीवरती जर प्रत्येक एकादशीला किंवा विशिष्ट तिथींवरती आपण अभिषेक करून जर पूजा केली तर त्या घरातील मुलांची अगदी भरभरून प्रगती होत असते. त्या घरातील मुलांना कधीही कोणत्याही समस्यांना सामना करावा लागत नाही. ते घर नेहमी गोकुळासारखं भरलेलं असतं आणि म्हणून आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असायलाच हवी. नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करा. श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाचं मुख्य महत्त्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणं आणि वाईट प्रवृत्तीला प्रारब्ध करणं असं आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला सर्व काही गोष्टी चांगल्याच करायच्या आहेत. कोणाबद्दलही आपल्याला वाईट विचार करायचा नाही. होईल तितक्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.